हॅलो सर्वांना, तुमच्या आमच्या चॅनलमध्ये आणि ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. नमस्ते सगळ्यांना. आता आम्ही औरंगाबाद रेल्वे स्टेशनवर आलेलो आहे. तर आता गावाकडे जायला आम्ही निघालो आहे. आता थोड्या वेळाने आमची ट्रेन येईल आणि मी आणि मुलं गावाकडे जाऊ आणि मिस्टर ते गाडीने येणार आहे. आम्ही पहिलेच चालले जाऊ, तोपर्यंत ते येतील आम्हाला रेल्वे स्टेशनवर. तर आम्ही आमच्या गावाकडच्या मज्जा सगळे नातेवाईक यांना दाखवू, तुम्हाला भेटू आणि ज्या सगळ्या गोष्टी आम्ही करू, एन्जॉय करू, त्या पण तुम्हाला दाखवू आणि आमच्या आनंदासोबत तुम्ही पण सहभागी व्हावं आणि आमच्या प्रत्येक गोष्टीला तुम्ही अनुभवावं ही इच्छा आहे. आणि आमचा ब्लॉग तुम्हाला आवडावा म्हणून आजपासून आम्ही मराठीतून ब्लॉग करायला सुरुवात केली आहे आणि मुलंसुद्धा रेडी झालेली राहण्यासाठी. तर आपण बघत आहात की रस्त्याने जे डोंगर लागलेले आहे त्याच्यावर छानशी अशी लाईटिंग आहे असं वाटतंय, पण ते घराचे लाईट आहे. आणि डोंगरावर एक मंदिर आहे, बाकीचे तर लाईट खूप सुंदर वाटत होते. आणि रात्री खूप जाताना घरी अंधार पडला होता. तर फ्रेंड्स, आम्ही चाललोय गावाला. आम्हाला खूप जास्त मज्जा येते. तुम्ही आता मम्मीला आणि प्रणवला बघू शकता. खूप जास्त खुश आहे प्रणव तर. अपना गोरा गोरा कुंडा दिखाना. गाईस आता प्रणवसोबत प्लॅन होणार आहे. ते कुठे जायचं तुम्ही? रोटेगाव. तुम्ही चुकीच्या गाडीमध्ये बसले. रोटेगावला नाही जाती. नाही, नांदेडला चालली ही गाडी. आम्ही दररोजची जाणार आहे. मम्मा आम्ही परत सकाळी ड्युटीला येणार आहे. रोटेगावला नाही चालली. आता उतरून घ्या. कुठे जायचंय तुम्हाला? रोटेगावला नाही जात. पागल आहे का? पप्पाला ट्रेनवर बसल्या हसू राहिला. मग पप्पाला हसायला पोहोचले. ही जात नाही ना पण तिकडे. तुम्ही दुसऱ्या गाडीत बसले. कशावरून येतो ती खरी गाडी? हा? बघ, दुसऱ्या गाडीचं बघताय तुम्ही. चुकीच्या याच्यात बसले तुम्ही. विरुद्ध दिशेला बसले. रोटेगाव कुठे? तिकडे. ही चालली इकडे. ही आता मुकामी जाईल तिकडे, थांबेल, मग सकाळी परत जाईल रोटेगावला. त्यामुळे जायचं मग रात्रभर गाडीत काढा. आता आपण तर जातो. पुरा दिवस नांदेडला. अरे नाही. मग पप्पाला कोण म्हणेन की नांदेडला गेलेला आहे? तिच्या गाडीत बसलं तर तिच्या गाडीत बसलं. आता काय आपण रोटेगावलाच कंपनी काढून येते अगर नाही उतरलो ना, अगर उतरलो ना. हॅलो सर्वांना. आता गावाकडची सकाळ झालेली आहे. सर्वांना सुप्रभात. खूप सुंदर अशी सकाळ गावाकडे होते. पक्ष्यांची चिलबिलाट, सुंदर असं हिरवगार वातावरण, सगळ्या गोष्टी अनुभवायच्या म्हटलं गावाकडच्या. खूप छान वाटतंय. मुलं अजून झोपलेलेच आहे, दोघं जण, अनुष्का आणि स्नेहा. मी आणि प्रणव उठलो आम्ही. आता सकाळ झाली म्हणून सकाळची चहलपहल आहे. सगळे ज्याच्या त्याच्या कामात आहे. तुम्ही माझा आता लुक पाहू शकता. मी रेडी झाली आहे आणि ह्या फोटोमध्ये तर आम्ही सगळ्याजणी रेडी झालो आहे. ह्या आम्ही तिघीजणी ज्या समोरच्या आहे त्या आम्ही एक जावा आहे आणि मागच्या ह्या दोघीजणी माझ्या सुना आहे. जाताच मंदिरात आम्ही पूजा केली आणि नंतरून वडाची पण पूजा केली आहे. सगळ्या मिळून करतो आम्ही ही पूजा. आणि मग ही 2 नंबरची जाव आहे माझी, तर त्यांची पूजा सुरू होती. त्या सगळ्यात मोठ्या आहे म्हणून मग त्यांची सर्वात फर्स्ट पूजा आम्ही
केली. मग त्याच्यानंतर नंबर वाईज सगळ्यांच्याच पूजा चालू होत्या. गर्दी भरपूर होत होती, पण मग पूजा करणं जरुरी होतं. आता आम्ही सुरुवात केली आहे 5 जणींनी पूजा करण्याची. तर मी सुरुवातीला आहे आणि मागं दोन्ही सुनबाई आणि आम्ही मस्तपैकी छानशी पूजा करतो आहे. भरपूर एन्जॉय केला आम्ही वटसावित्री पौर्णिमेचा आणि मजा पण भरपूर केली. फोटोशूट केला, सगळ्या गोष्टी. सुनांनी पण भरपूर एन्जॉय केला. आणि ही लास्टवाली जी माझी छोटी जाव आहे. आणि पूजा करताना खूप आनंद होत आहे की गावाकडं आलेल्या सर्व पूजा विधी ह्या सगळ्या व्यवस्थित होत्या, जशा शहरामध्ये होत नाही. पण गावाकडं आल्यावर भरपूर छानशा पूजा विधी होत जातात. सुनाचा मुलगा भरपूर त्रास देत होता तिला. तुम्ही बघत आहात आम्ही 5 जणी जावेचा फोटो ह्या. आणि मंदिरात आम्ही भरपूर छानसे सुनासोबत सगळ्या जावा मिळून फोटो काढले सुंदरसे आणि भरपूर एन्जॉय पण केला आहे. मंदिरात विठ्ठल रुक्माईचं मंदिर होतं आहे छानसं, तिथं जाऊन पूजा केली. नंतर गावातल्या काही ओळखीचे भेटल्या, त्यांच्याबरोबर आम्ही फोटो काढले. परत सुनासोबतसुद्धा फोटो काढले. आणि ही सून आणि मुलगी त्यांनी पण तिथं मंदिरात फोटो काढला आहे. आणि नंतर ओळखीच्यांनी आमची ओटी भरली आहे. आम्ही इथं भरल्या होत्या सगळ्यांच्या, पण मग त्यांनी आवाज देऊन आम्हाला बोलवलं आहे आणि ओटी भरा म्हणून म्हटलेलं आहे. मेकअप आता सगळा संपला सगळ्यांचा. ही आमची वहिनी, ही माझी छोटी काकू. हे माग ह्या मंदिराच्या जवळ आम्ही पूजा केली होती आता. गावाकडे एक जामुनचा पेड़ आम्ही बघितला होता. इकडं इतके जामून पडलेले की काय सांगू. आता आमचं घर आलेलं आहे जवळच. हे आमच्या एक काकाचं घर आहे. हे वालं. आणि हे पण एक आमच्या काकाचंच घर आहे. हे ह्यावाल्या आंटीचं घर आहे. आता आम्ही घरी आलो आहे. मुलींनी भरपूर फोटोशूट करायला लावला मला. म्हणे मम्मी असं उभं राहा, तसं उभं राहा, असे फोटो काढ, तसे फोटो काढ. मग मुलींसोबत पण छानसा फोटो काढला आहे. आणि मिस्टरांना तर बळजबरी आणून फोटो काढला आहे त्यांच्यासोबत. तर मित्रांनो, आता आम्ही चाललोय जामून आणायला. एवढे चाललोय आम्ही. इकडं खूप थंडी थंडी हवा चालू आहे गाईस. खूप जास्त मज्जा आहे ती काय सांगू तुम्हाला. त्याची लाईफ ज्याची मी आत्या लागती आलेले आहे माझ्यासोबत. इकडं जामुनचे निशान दिसू लागले की हा भाई आता पुढं जामण्याचं पेड़ आहे. आता खूप जास्त खुशी होती की जामून खायला वाटते. खूप दिवसाच्या नंतर खाणार आहे आता जामून. एक बघा गाईस, आता तुम्ही सगळे जामूनसाठी इकडे आहे बघा. आता इथे जामून घ्यायचे, पार्टी हलवणार येऊन. आता माझा एक अजून भाऊ आलेला आहे जो की आला. याच्यावर जामून पडताय, वरतून इजा भाऊ हलवतोय बघा वरती आहे. आणि खूप सारे जांभूल त्याच्यावर पडले पण आहे सगळे पोरांनी. आणि म्हणजे की माझा भाऊ त्यांनी पकडला आहे. तो ये इजा भाऊ ते हलवतोय आणि एवढे सारी जांभळी पडेल. आम्हाला तर खाऊन खाऊन मजाच येत नाही. आता खाणं पण चालू आहे आणि घेणं पण चालू आहे. इतकी पलटण आली यो पण आलो. या पुऱ्या झाडावरून काढल्या, पुऱ्या झाडावर इतकी जास्त मज्जा येते की काय सांगू. खूप जास्त मज्जा येते. बोल ना.
वरचा फोटो पण काढायला म्हणतीये खूप मोठा. थोडी संध्याकाळ झाल्यावरती आमच्या इथे घराच्या जवळच एक स्नेक चॅम्पर आला होता, ज्याने एक नाग दाखवला. तो खूप जास्त डरावना वाटत होता, पण माहीत नाही का बरं तो डसत नव्हता कोणाला. आमचा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा. आजचा व्हिडिओ इथं संपतो. धन्यवाद. बाय बाय.